कि अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा। की साहेबांनी आपल्यासाठी खूप केलं, रात्रीचा दिवस केला, वेदना विसरल्या, स्वतःचं कुटुंब विसरलं, आपण त्यांच्यासाठी काय करतो? साहेब लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, म्हणून या विधानसभेमध्ये प्रयत्नांची शर्त करू। 7 खासदार जेव्हा विजयी झाले त्यावेळेला मंत्रीपद कोणाला देणार हा प्रश्न होता। बघा, याच्या आधी आम्ही असे घरकोंबडे मुख्यमंत्री पाहिले होते की ज्यांनी स्वतःला मुख्यमंत्रीपद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्रीपद दिलं, पण जेव्हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पुढे प्रश्न उभा राहिला तेव्हा 3-3 टर्म लाखोंच्या मताधिक्याने जिंकून येऊन सुद्धा पोटच्या पुत्राला मंत्रीपद न देता एका सच्चा शिवसैनिकाला माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेबांना त्यांनी मंत्रीपद दिलं आणि फक्त भाषणातून नाही तर कृतीतून दाखवलं की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा। आणि योगायोग बघा की जे वेडात मराठे वीर दौडले 7 होते ते प्रतापराव गुजरांच्या नेतृत्वाखाली लढले होते आणि हे शिवसेनेचे 7 खासदार प्रतापराव जाधवांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये लढणार आहेत। हा अतिशय सुंदर असा योगायोग आहे। मी तुम्हाला तेच सांगत होते की आपण बघतोय की माननीय मुख्यमंत्री साहेब रात्रभर झोपत नाहीत। कुणी विचारलं तर म्हणतात की माझी महाराष्ट्राची जनता सुखाने झोपावी म्हणून मी जागा आहे। डोळ्यांचं ऑपरेशन झालं तरी सुद्धा साहेब दुसऱ्या दिवशी कामाला लागले। स्वतःच्या पोटच्या लेकरांचं मृत्यूचं दुःख विसरून महाराष्ट्राला कुटुंब मानणारा हा आपला बाप माणूस दिवस रात्र तुमच्यासाठी लढतोय। विदर्भाच्या कडाक्याच्या थंडीमध्ये उमेदवाराला मोटरसायकलवरती मागे बसवून रॅलीमध्ये सामान्य शिवसैनिकासारख्या घोषणा देताना मी आमच्या मुख्यमंत्र्यांना बघतीये। त्याचबरोबर आम्ही बघतोय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भगिनीचे पैसे वाचावेत म्हणून तिला एसटी मध्ये 50% माफ भाडं करून तिला भाऊबीज देणारा हा महाराष्ट्राच्या बहिणींचा भाऊ आम्ही बघतोय। जन्माला आलेल्या प्रत्येक लेकराच्या कागदपत्रावरती बापाच्या आधी आईचं नाव बनवून जिजाऊ सावित्री रमाईच्या मातृत्वाला न्याय देणारा हा महाराष्ट्राचा लेख आम्ही बघतोय। महाराष्ट्राचं मतदान संपलं की लंडनला फिरायला गेणारे उद्धव साहेब कुठे आणि निवडणुका संपल्यानंतर गावच्या मातीमध्ये शेतीची काळ्या आईची सेवा करणारा हा शेतकरी पुत्र आपण बघतोय। आणि आज मला तुम्हाला विनंती करायची आहे की साहेबांनी आपल्यासाठी खूप केलं, रात्रीचा दिवस केला, वेदना विसरल्या, स्वतःचं कुटुंब विसरलं, आपण त्यांच्यासाठी काय करतोय? ही वेळ आहे की आता साहेबांच्या पायाची शपथ घेऊन सांगूयात की साहेब आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं असं म्हणणाऱ्या तानाजी मालुसरेंसारखं तुमच्यासाठी झुंजू। साहेब लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, म्हणून या विधानसभेमध्ये प्रयत्नांची शर्त करू आणि आम्ही या महाराष्ट्राला दाखवून देऊ की या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती धर्मवीरांचे कर्मवीर, हिंदू हृदय सम्राटांच्या विचारांचे सच्चे वारसदार, महाराष्ट्राच्या अनाथांचा नाथ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी विधानसभेवरती भगवा फडकवून पुन्हा एकदा साहेबांना मुख्यमंत्री बनवूयात। आणि त्यासाठी सर्वांनी आपल्या हाताची मूठ उंच करून जोरदार आवाजामध्ये घोषणा देऊयात, एकनाथजी शिंदे साहेब आप आगे बढ़ो, एकनाथजी शिंदे साहेब आप आगे बढ़ो, एकनाथजी शिंदे साहेब आप आगे बढ़ो। धन्यवाद। आणि हा भगवा विजय विधानसभेनंतर आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी अर्पण करूयात, इतकीच ग्वाही आपणा सर्वांच्या वतीने साहेबांना देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम।